लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटीत महानगरपालिकेची धडाकेबाज अतिक्रमण मोहीम. गंगा घाट, रामकुंड परिसरात नोटीस विना कारवाई, व्यावसायिकांचा तीव्र आक्षेप. बातमी नाशिक येथून. सन 2027-2028 मध्ये नाशिक तीर्थक्षेत्रात होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका पंचवटी अतिक्रमण विभागाने गंगा घाट व रामकुंड परिसरात धडाकेबाज अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू केली आहे. या कारवाई दरम्यान संपूर्ण गंगा घाट, रामकुंड परिसरातील व्यावसायिकांची दुकाने व तात्पुरत्या स्वरूपातील अतिक्रमणे कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता हटवण्यात येत असल्याचा आरोप व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे. व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार सदर कारवाई ही बेकायदेशीर असून काही व्यावसायिकांकडे न्यायालयाची परवानगी, कोर्ट स्टे आदेश असतानाही नाशिक महानगरपालिकेकडून अतिक्रमण मोहीम राबवली जात आहे. कोणताही कालावधी न देता थेट दुकाने हटवण्यात येत असल्याने अनेक व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून ही कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान कुंभमेळ्याच्या नियोजनाच्या अनुषंगाने भाविकांची वाढती संख्या, सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था व घाट परिसर मोकळा ठेवण्याच्या उद्देशाने ही कारवाई सुरू असल्याचे महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात येत आहे. मात्र अचानक आणि नोटीस विना करण्यात येणाऱ्या कारवाईमुळे परिसरातील व्यावसायिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या कारवाईच्या वेळी नाशिक महानगरपालिका पंचवटी अतिक्रमण विभागाच्या मुख्याधिकारी डॉक्टर संगीता नांदुर्डीकर, अतिक्रमण निर्मूलन अधिकारी, महानगरपालिकेचे कर्मचारी, सुरक्षा रक्षक तसेच पंचवटी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पंचवटीतील गंगा घाट व रामकुंड परिसर हा धार्मिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असून येथील व्यावसायिक अनेक वर्षांपासून उदरनिर्वाहासाठी व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे महानगरपालिकेने कारवाई करताना नियमानुसार नोटीस देऊन व पर्यायी व्यवस्था करूनच अतिक्रमण हटवावे अशी मागणी व्यावसायिकांकडून होत आहे. हे कागदपत्र दिले, खत्री मॅडमकडे कागदपत्र जमा केले, कोर्टाचा आदेश आहे आमच्याकडे. नगरपालिका कुठलेही आमच्या जागेवर काही करू शकत नाही. ते आमच्याकडे सगळे कागदपत्र आहे. ते कागदपत्र सुद्धा वाचत नाहीये. डायरेक्ट अचानक दादागिरी करून हे टेबल वगैरे उचलत आहे, सगळे दुकानं खाली करायला लावत आहे. त्यांचा काही अधिकार नसल्यामुळे काहीच नाही. आलेलो आहे, जवळजवळ 1.5 ते 2 महिने झाले ते आमच्याकडे येत आहे. आम्ही त्यांना नोटीस मागत आहे, ते बिलकुल नोटीस नाही म्हणताय. आपण ऍडजस्टमेंटनी करू म्हणताय आणि ऍडजस्टमेंट आम्हाला नाही पाहिजे. हे आज ऍडजस्टमेंट करून आम्हाला काढून घेतील, त्यांच्या अधिकारात घेऊन टाकतील, आम्हाला ते मान्य नाही. आम्ही त्यांना कायदेशीर म्हणतोय की तुम्ही सरळ सरळ आम्हाला नोटीस द्या. नोटीस मध्ये कोर्टामध्ये कोर्ट आम्हाला जे ठरवल, न्यायालयाचा निकाल सगळ्यात मोठा आणि तो आम्हाला मान्य राहील. पण हे प्रशासन हे हुकुमशाही लावून राहिलेलं आहे आणि या हुकुमशाहीला आमचा प्रचंड विरोध आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.